हे बघा गोधडी डोळ्यावरशी घेऊन मोबाईल सुरू आहे. आतमध्ये आवाज येते का तुम्हाला बॅकग्राऊंडला? का रे काशा? हे बघा आता इथे मस्त भाकरी बनवायचं काम सुरू आहे आमचं. आणि चिन्मय मला मदत करतोय, कामावरून आलाय ना. हो घे रे बाबा. पैसे कशाचे? अरे बाबा पावडर किती लावले तू? मम्मीला सांग एवढी पावडर नको लावू, संपेल पावडरचा डब्बा लगेच. जावंच कंच्या टेन्शन मध्ये आहे. जावंच कंच्या टेन्शन मध्ये आहे. ए ताई आमची नंदच डायरेक्ट कशा मच्छी घेवायला आले. बाबा बाबा काय आहेच बसले चहा पिवायला. सकाळी तुम्ही मला हसत होता, सध्या तुला होते तरी का बोलते लगेच. हे बघा इथे काकडीच्या बिया लावल्या होत्या ना, त्या मस्त रुजलेल्या आहेत. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ दे, तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते तशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे 4 ऑक्टोबर आणि आज वार आहे मंगळवार. आणि मी छानच आपल्या ब्लॉगला सकाळी सुरुवात केलेली आहे. तर सकाळच्या बरोबर 8:30 वाजलेले आहेत. आणि काल सोमवारी मी काही ब्लॉग शूट नाही केलं, त्याच्यामुळे आज मंगळवारी तुम्हाला आजचा ब्लॉग लगेच आज संध्याकाळी 4 वाजता येणार आहे. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज ना एकदम पावसाने सकाळपासूनच सुरुवात केलेली आहे. आणि वातावरण आजचं असं आहे ना की असं वाटतं आज दिवसभर पाऊस सुरूच राहणार आहे. आणि एक 4-5 दिवसापासून ना ऊन पडायचं पाऊस यायचा, ऊन पडायचं पाऊस यायचं. पण आज वातावरण एकदम असं ढगाळ कालोख पडलं आहे आणि आज एकदम पावसाळी वातावरण झालेलं आहे. आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाजही येत असेल. रिमझिम रिमझिम पाऊस आता सुरू झालेला आहे, गारवा निर्माण झाला आहे आता मस्त असं. तर चला तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवते किंवा बाहेरचं सगळं वातावरण दाखवते. आणि आता रस्त्यावरून ना माणसांची कामावर जाण्याची लगबग घाई सुरू आहे. आणि ते जास्वंदीच्या झाडावर तुम्ही बघू शकता 3 ते 4 मस्त जास्वंदीची फुलं आलेली आहेत. ती जाऊन आता आपण तोडून घेऊयात. आता मी देवपूजा तर केली आहे, पण समोर माझं लक्ष गेलं आत्ता की मस्त झाडावर जास्वंदीची फुलं उमळत, जाऊन घेऊन येऊयात देवपूजा करायला मस्त. तर आता 13 ऑगस्टपासून श्रावण महिनाही सुरू होते, त्याच्यामुळे 1-2-3 दिवस आता मासे चिकन वगैरे खायला भेटेल. त्याच्यानंतर मग रोज भाजीच असणार आहे आपल्या घरामध्ये श्रावण महिन्यात. तर चला आता जाते मी मच्छी मार्केटमध्ये आणि बघू आता काय मच्छी घ्यायची. चिन्मय मला सांगून गेला आहे त्या काट्या असलेली मच्छी घेऊ नको बिलकुल, काय माशाचा डोका घेऊ नये बोलते. मी डोका खातो आज माशाचा. चला तो बोलत होता ना तेव्हा मी चपाती बनवत होती, नाही तर मी त्याचं बोलणं कॅप्चर केलं असतं. नाही तर तुम्हाला पण वाटेल तू ताई जेव्हा जाते तू तेव्हा डोकाच घेऊन येते माशाचा. पण तो जेव्हा बोलत होता ना तेव्हा मी चपात्या बनवत होती, त्याच्यामुळे त्याचं बोलणं काय मला शूट करता नाही आलं. तर आता दोघे पण गेलेत कामावर, हे गेलेत प्लांटवर. तर चला सकाळी मी तुम्हाला दाखवलं की खूप असा म्हणजे काळोख घातला होता आणि पाऊस पडत होतं आणि वातावरण असं झालं होतं की आज दिवसभर पाऊस पडेल. पण आत्ता तुम्हाला दाखवते भयानक ऊन पडले, एकदम कडक ऊन पडले. तर चला आता मी चालले मच्छी घेण्यासाठी. कसं आहे बाबू? हाय बरा? झाली का तयारी शाळेची? शाळेची तयारी झाली? घे रे बाबा. पैसे कशाचे? अरे बाबा पावडर किती लावले तू? मम्मीला सांग एवढी पावडर नको लावू, संपेल पावडरचा डब्बा लगेच. घे जा. नाही राहू दे. अरे नाही राहू दे. नाही नको नको. मम्मीशी बोलते मी नंतर, मम्मीशी बोलते. मम्मीशी बोलते मी. नाही जा. बाय बाय. जावंच कंच्या टेन्शन मध्ये आहे. जावंच कंच्या टेन्शन मध्ये आहे. विचार करता का कंची घेऊ द्या? हा ग कंची घ्याव. ए ताई आमची नंदच डायरेक्ट कशा मच्छी घेवायला आले. बाबा एकदम जम्बो साईजचं पोचेल आज. हा जम्बो साईजचं बरं एकदम. श्रावण लागेल म्हणून का? श्रावणची सोय. हा बरोबर घेतलं त्या दिवशी. नेलं त्या दिवशी. बाबा वाहू नको, माझ्या पोरे काय झाले. मम्मी वाहू आणू नको ते काट्याचा, तिथं आणूच नको मच्छी. सांगा ना ऑन कॅमेरा नाही का? ही बघा ही त्या तिकडं मच्छी घेत होत्या ग. तिकडचे तिकडचे इकडे आले. ताई बोलते व्हिडिओ बनवा बोलते, मला घ्या बोलते ब्लॉग मध्ये. असं
सपोर्ट पाहिजे माणसाला, नाही का? हा चला, मच्छी वाढल्यात. आईंचा कडचा मावरा पण संपलाय. पोचे राहिल्यांना फक्त कोलबी राहिले घ्यायचं काय. चला बगरच घेऊ. आमचा बिर्याणीचा प्लॅन फेल झाला आज, म्हणून बिर्याणी करायची होती आज. तर ताई काय आहे दुसऱ्या ताई बारीक तुकडं करा. ताई बारीक तुकडं करा. तू मला बोलला मम्मी पण मोठ्या माशाचा डोका घेऊन जाई, डोकाच आणला, सगळा फिनिश पण गेला. कसा लागला काय रे? फर्स्ट क्लास लागला. आवडला? आता सर हा बोय लकीला नाही, लकीना या उलटी करेल तो. अजिबात नको, इगाने करू नको. तो खाईल, त्याला माहीत नाही, पण तुला की उलटी करील. जे चपाती खाल्ली ना ती पण बाहेर काढील तो. लकी नाही खायचा बाबू, तुझा खाऊ नाही ते. बघ लकी जिब्ब कशी वळवळते बघ, कशी बघ. नको ना, खाल बिल तो उलटी करेल लगेच. आपण काय डॉगीला आपण मच्छी नाही बाबू, लकी खायचं नाही. तुझ्या भाव शिजायला ठेवलं बाबू. हा कसं बघते बघा. आमच्या घरचा राजा बाबू आहे, राजा बाबू ना बाबू, राजा बाबू आहेस ना बघा. राजा बाबूला आमच्या हेवा झाला बघा लगेच त्याला दिल्याबरोबर. तू खात नाही बेटा, तुझा नाही खाऊ ते, तू उलटी करते लगेच. आता तुला भाव देईन, भाव देईन माझ्या पोऱ्याला भाव. आपण आंघोळ करू जेवण झाल्यावर. लकुली ए पिलू, आपण नाही करू आता आंघोळ झाल्यावर, जेवल्यावर नाही करू. आपण शॅम्पूच्या करू मस्त. बघा शेपटी बघा, हवा घालते, हवा शेपटी. नाही जेवण वगैरे आता आमची झालेली आहेत. जो मच्छीचा डोका आणला होता ना त्याचा मस्त रस्सा बनवला. आणि जेवायला आता आम्ही तिघेच होतो. मनीष तर कामावर गेलाय. सकाळी त्याला चपाती भाजी दिली करून. ओके आता जेवणं झाल्यात, भांड्याने अजून घासले, भांडे घासायचे. आता नळ पण येतात, आमचे नळ दुपारी येतात ना, मग नळ आले की घेते भांडे घासून. कारण की आता किचनमध्ये तर बेसिंग काय नाही. मग त्याच्यानंतर लगेच लक्कीची आंघोळ करून घेते. बाहेर मस्त कडक ऊन पडलं आहे. आता सकाळी एवढा म्हणजे पाऊस पडत होता आणि वातावरण असं खराब झालं होतं ना, पण असं कडक ऊन पडलं आहे ना. मी मच्छी घेऊन आली तेव्हा डेंजर मला कडक ऊन पडलं आहे. लक्कीच्या बरं आंघोळ करून घेईन, नाही तर लक्की कसं लवकर सुकत नाही. A few moments later. संध्याकाळचा चाय बनवत ठेवलेला आहे. आणि आता सकाळच्या नंतर डायरेक्ट मी संध्याकाळी 5 वाजताच आपल्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. आणि आज मी काही सकाळी जास्त व्हिडिओ शूटच नाही केला, कारण की आजचं वातावरण असं होतं ना, त्याच्यामुळे असं म्हणजे ना थंडी वाजते नुसती. असं वाटतंय म्हणजे कसं तरी वाटतंय. हे पण आता झोपेतून उठले आहेत, म्हणजे हे झोपले होते दुपारी, जरा आराम केलेला. त्यांना आता उठवलं. हे मला सांगतात मला ना कसं तरी वाटतंय, बोलते आता थंडी लागतं नुसती मला जाम. मी बोलली सकाळी माझ्यासोबत हे असं होत होतं, कारण की हे वातावरण जे आहे ना हे बदलतं ना, त्याच्यामुळे कधी ऊन, कधी पाऊस, कधी सावळी, कधी दमट वातावरण. आणि आज दुपारी एवढं कडक ऊन पडलं होतं ना. मी मच्छी मार्केटमधून जशी आली ना तसं असं कडक ऊन पडलं होतं ना मंडळी, की असं वाटत होतं की मे महिन्याचं ऊन पडलं आहे की काय. आणि मग लगेच पावसाचं वातावरण, त्याच्यामुळे मग तब्येत ॲटोमॅटिकली आपली बिघडून जाते, असं आहे ते. तर आत्ता पाऊस सुरू झाला, पुन्हा रिमझिम पडत होतं, पण आत्ता बऱ्यापैकी आला आहे. आता बघू आता किती वाजेपर्यंत पाऊस पडतोय, किती वेळ पाऊस पडतोय ते. ओके हे बघा आता पाऊस सुरू झालेला आहे. आणि तुम्हाला एक गंमत दाखवते. चिन्मयने ज्या काकडीच्या बिया लावल्या होत्या त्यांना, त्या मस्त रुजलेल्या आहेत. हे बघा आता चिन्मयला मी सांगितलं आहे की ह्याच्यातून आपण काढू, जरा थोड्या अजून वाढल्या ना की ह्याच्यातून काढू आणि मग मोठ्या बॉक्समध्ये लावू. आता खाली तर आपण अंगणामध्ये नाही लावू शकत, कारण की पाऊस पडायला लागलं की लगेच पाणी भरतं सगळीकडे, त्याच्यामुळे. आणि बघा ही आता पानं अशी निघालेत काकडीची मस्त. मंडळी आता इथे संध्याकाळचा चहा बनवून झालेला आहे. ओके आज बसले चहा पिवायला. सकाळी तुम्ही मला हसत होता, सध्या तुला होते तरी का बोलते लगेच. बिचारे किचनमध्ये डायरेक्ट बसल्यात. मग रूमचा फॅन बंद करायचा ना. हा तिथे लक्की बसलाय ना, लक्कीला गरम होते आपल्या.
या मंडळी चहा पिण्यासाठी बाहेर मस्त रिमझिम रिमझिम पाऊस सुरू आहे आणि मी आता घेतला आहे संध्याकाळचा चहा पिण्यासाठी. मस्त गॅलरीमध्ये बसली आहे, बाहेर रिमझिम पाऊस पडतो आणि मस्त गरमागरम चहाचा आनंद घेते. आणि पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असताना चहा पिण्याची मजा काही वेगळीच असते, एकदम भारीवाली फिलिंग असते. तर या मंडळी मस्त संध्याकाळचा चहा पिण्यासाठी. ओके, हे बघा आता इथे मस्त भाकरी बनवायचं काम सुरू आहे आमचं. आणि चिन्मय मला मदत करतोय, कामावरून आलाय ना. हातपाय फक्त धुतल्यात पोराने, अजून चाय वगैरे काय खाल्ला पण नाही ना चिन्मय अजून. झाले आता थोडेसेच बाकी राहिलेत. त्याला काही आवाज पण नाही, तरी कानामध्ये हेडफोन घातलेत ना. चलो, प्रेस करून करून ठेवायला सांगितलं त्याला मी, म्हणजे त्याचं काम पटापट आवडेल. ओके, अजून मला चपात्या पण बनवायच्या डॉगिंगसाठी. मोनिशला सांगितलं आहे येताना बरं काय मटन चिकन काय आणायचं ते घेऊन ये, कारण की मी जाणार होती आणायला, पण आता मध्येच भाकरीची ऑर्डर आली ना, तर मग मी जायचं कॅन्सल केलं. त्याला सांगितलं येताना बरं घेऊन ये. तो आता येईल, 10-15 मिनिटांमध्ये येणार आहे. तो त्याला कॉल करून विचारलं की लवकर येशील का, म्हणजे नाही तर मग मला जायला भाकरी मिळेल. तुला नाही येतो, आता निघालो येताना घेऊन ये. चला, आता संध्याकाळची दिवाबत्ती पण झालेली आहे. उंबरठ्यामध्ये दिवा लावलेला आहे आणि बाहेर आता मस्त अंधार पडला आहे. मोनिश का अजून आलेला नाही आहे, त्याचीच वाट बघते मी, कारण का तो भाजीला घेऊन येणार आहे. भाजी बनवण्यासाठी काहीतरी आणतो बोलते मी. गाडी तर मला पाठी दिसते की येणारी. हो, आला पाठीमागचा मोनिशच आहे, त्याच्या गाडीचं जसं उजेड आहे. चला, मोनिश येताना तर चिकन घेऊन आलं आहे, मस्त धुवून घेते. ही बघा मॅवले, मॅवला काय वास आला काय चिकनचा? काय गो, वास आला का तुला? कुठे गेलीस? ती बघा ते मोटरच्या पाठीमागे लागून बसते. घरात नको जाऊ लक्की, तुला पकडेल आणि मारेल तुला. लक्की घरात नको जाऊ मारेल तुला तो जाम. तुझी बघते बघा, काय मुक्या प्राण्यांना वास येते लगेच चिकन मटनचा. सोनू बाबू तर आले आवाजावरती माझ्या. अय सोनू, कोण आले बघ? इकडे इकडे इकडे, मम्मीच्या जवळ, मम्मी जवळ, तिकडे नाही, तो बाहेर बघतोय. चला, 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेते. भाकऱ्या बनवल्यात ना, त्याची भांडी पण बाहेर आणून ठेवल्यात घासायला. जेवण सगळं आता बनवून झालं ना ते मग भांडी वगैरे लगेच घासून घेते. कुठे बसले बघा ती, गुपचूप एकदम. चला, हे चल सोनू, चल आतमध्ये, चला चल आतमध्ये. सोनूला बोलली ना आतमध्ये चल, लगेच आतमध्ये जातो तो. चालते बघ कशी, नटखट बाबू, आमचे नटखट बाबू कशी चालते बघा. कंबर हलून चालते काय तू पण, स्टाईल मारते काय कमरेची? हां, रॅम्प वॉक करते का तू? काय रे शोना, कशी चालते तू? चला मंडळी, आता रात्रीचे सगळं माझी कामं आवरल्यात. किचन वगैरे सगळं क्लीन झालेलं आहे, गॅस शेगडी वगैरे क्लीन झालेली आहे. आणि मी भांडे ना घासून कुठे ठेवल्यात माहिती आहे का? हे बघा, इथे निथल्याला ठेवल्यात, म्हणजे किचनमध्ये थोडंसं ओलं नको त्याच्यामुळे इथे निथल्याला ठेवल्यात मी भांडी माझी घासून. आणि आपला खालचा फ्लोअर खूप दिवसापासून मी गेली नाही आहे. उद्या वगैरे जर वेळ भेटला तर आपण खाली जाऊन मस्त जरा क्लिनिंग करूयात, पाणी निघालं आहे तर. ओके, रात्रीचे 11:15 वाजलेत मंडळी आणि अजूनसुद्धा गाड्यांची वर्दळ सुरू आहे. रात्रीचे 11:15 वाजता तुम्हाला रस्त्यावरून गाड्या दिसत असतील ये जा करताना, ठीक आहे.
आणि रातकिड्यांचा आवाज रात्रीच्या वेळेला एवढा भयानक येतोय ना, डेंजरवाला आवाज येतो, डेंजरवाला. आणि रातकिड्यांचा आवाज तर येतोय, पण जे काही रस्त्यावर डॉगी राहतात ना, ते तर एवढे मारामारी करतात ना, एवढे भुंकतात ना, काय विचारायला नको. आता कॅमेरा आपला ऑन नव्हता तेव्हा असा दंगा घातलेला त्या डॉगींनी. 4-5 जणं जमली होती इथे गाडीच्या तिथे पुढे, आणि एवढा दंगा घातलेला ना की डायरेक्ट लक्कीला आणि सोनूला पण त्यांनी उठवला. तिकडनं सोनू पण भोबो 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 करते नुसता. चला आता असो. हा बघा, हा जर्मन कुठून निघाला, एक जर्मन शेपर्ड बघा, सेम तसाच रंग आहे ना जर्मनसारखा. अय बाबू, तो आलाय खाऊच्या शोधात. हे बघा, गोधडी डोळ्यावरशी घेऊन मोबाईल सुरू आहे आतमध्ये. आवाज येते का तुम्हाला बॅकग्राऊंडला? का रे काश्या, उठ, नीट झोप. सोप्यावरती तुला जागा होत नाही त्या, तरी पण झोपते त्याच्यावर, खाली झोपायचं त्या. आणि हो बघा माझा हिरो, बघा माझा हिरो पोरे बघा कसा आडवा पडला आहे. माझ्या हिरो पोऱ्याला चादर बिदर टाकलेलं झोपायला, की ती पायाशी बाजूला करते ना, लादीवर झोपते पोरे माझा. पिल्ला, ए पिल्लू बाबू, झोप लागली ना बाबा, आता झोप आली ना, मस्त मस्त झोप आली ना माझ्या पोल्याला. माझ्या घरचा हिरो पोऱ्या. सगळे गावातली माणसं पण माझ्या पोऱ्याला ओळखतात. गावात गेली का आधी माझ्या लक्की बाबूला, सोनू बाबूला विचारतात, पोरा कुठे आहेत तुझी, पोरानं घेऊन यायचं ना सोबत फिरायला गावामध्ये, असे बोलतात ना बाबू लोक ना. पिलू, लक्कीला आमची जाम मज्जा येते गावात जायला, पण लक्कीला मी मुद्दाम घेऊन नाही जात, कारण का लक्की ना असे बाहेरचे डॉगी वगैरे बघितले ना की लक्कीला काय फेफडा येते काय माहिती, खेचत घेऊन जातो मग तो. त्याच्यामुळे मी तरी घेऊन जात नाही. चिन्मय केव्हा घेऊन जातो. केवढी त्याला गाढ झोप आले बघा, तो हालत पण नाही का, डुलत पण नाही, एवढा बोलते तरी पण मी. पिलू, एवढी झोप लागली, एवढी झोप आले बघा, डोळे पण नाही उघडत. लाडाचा पोऱ्या आहे, म्हणजे लाडाचा पोऱ्या आहे. एक वेळ मी चिन्मयला मोनीसला नाही वेळेवर जेवायला देणार, पण या पोराला माझ्या वेळेवर जेवायला देईन ना बाबू. नाही जेवला तर भरवते तशी, जेव खा पाहिले ना मग झोप. मस्तीखोर पोऱ्या म्हणजे मस्तीखोर. अच्छा, म्हणजे तू काय कामं करते का, तर सांगा तुला लागा नाही वाटत. याने चार्जिंगला मोबाईल लावले तिथं, मला असं नाही मम्मी म्हणजे मोबाईल काढून दे झाला, म्हणजे याला का उठायला काय झालं याला. मोबाईल आहे ना तुझ्या, बघ ना त्याला काय बघायचं. उद्या लवकर उठ जरा, उद्या आपल्याला ऑर्डर कम्प्लीट करायची भाकरींची. मोठी ऑर्डर आहे उद्या आपल्याला अशी मोठी ऑर्डर आलेली आहे. त्याच्यामुळे उद्या सकाळी जरा लवकर उठायचं ना. मला काही झोप येत नाही आहे, काय माहिती का झोप येत नाही मंडळी. मी पण आता ब्लॉगचं इथेच एंड करते. किती वाजले आता, 12:30 का झोप येत नाही ना, दाखव बघू. 12:30 वाजले खरं पोरे आहे नाही. आता 12 वाजले, म्हणजे 12 अजून वाजले पण नाही, मला 12:30 वाजले झोप पडते. तर चला मंडळी, आता मी पण ब्लॉगचा इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय बाय.